असे प्रयत्न पण मग हे असे सॉरी मी तुम्हाला थांबवते मध्ये पण हे असे प्रयत्न नेमके पक्षांतर्गत पातळीवरती होतात. तुम्ही सूचित काय करू पाहता? तुम्ही मगाशी सुद्धा म्हणालात की असं समोर आणलं गेलं की हे सगळं पार्थ पवारांनी केलं. तर पक्षांतर्गत पातळीवरती असे प्रयत्न करून हे नाव पुढे येत आहे का पक्षाच्या बाहेरची कोण मंडळी सक्रिय होऊन पार्थ पवारांच्या बाबतीत या बातम्या पसरवतात असं आपल्याला वाटतंय? पक्षांतर्गत आम्ही सर्वजण पूर्णपणाने एकसंघ त्या ठिकाणी आहोत. पक्षांतर्गत कुठेही विकल्प नाही. एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये मतमतांतर असू शकतात, जी पण शेवटी त्याची आम्ही व्यापक अर्थाने चर्चा करतो. मी सांगितलं की आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा पक्ष आहे. दादानी त्याच पद्धतीने पक्षाची धाटणी पुढे त्या ठिकाणी करून दिली. आपण पाहिलं की अनेक वेळेला त्या दादांच्या निधनानंतर किंवा वहिनीने शपथ घेतल्याच्या नंतर ज्या पद्धतीची टीकाटिप्पणी विरोधकांनी सुरू केली, त्या सर्वांच्याच मनामध्ये असलेल्या ज्या काय भावना, काय विचार असेल, भावना म्हणणं सुद्धा त्याला आता प्रत्येक शब्दाला वेगवेगळे कंगोरे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात, त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक केलं जात आहे. आणि मला असं वाटतं वेळोवेळी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा ज्या ज्या वेळेला मी मुलाखत दिली त्या वेळेला या संदर्भातली मी स्पष्टता नक्की केलेली आहे. आजही पुन्हा एकदा ती अधोरेखित करू इच्छितो आहे. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेकांना असं वाटलं होतं की दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आम्ही पूर्णपणाने कोलमडून पडेल, पक्ष विस्कटेल, पक्षाची घडी विस्कटेल. पण ज्या विरोधांतपणाने वहिनींनी सूत्र हातामध्ये घेण्याचा आमच्या विनंतीच्या नुसार निर्णय घेतला, त्याच्यानंतर पक्षाची वाटचाल चालू आहे. हे बघवत नसेल तर त्यावेळेला अशा पद्धतीची टीकाटिप्पणी होऊ शकते. आता असा एक पक्षाच्या आयुष्यामध्ये एक फेज येत असतो की त्याला तशापेक्षा टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागत असतं. आम्ही सगळेजण दीर्घकाळ राजकारणातले वावरलेले आहोत. मी असेल, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय असतील, पक्षाचे आमचे अन्य वरिष्ठ नेते सुद्धा आहेत, माझे सर्व आमदार सहकारी आहेत. काही 5 टर्मचे, 6 टर्मचे आहेत, काही 3 टर्मचे आहेत, काही 2 टर्मचे आहेत. आम्ही प्रत्येकजण आपापल्या स्तरावरती राजकीय क्षेत्रामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी वावरलेलो आहोत. अशा वेळेला अशा पैकी टीका ही एका बाजूला होते, पण त्याच आत्मविश्वासाने आणि एकसंघपणाने त्या साऱ्या गोष्टीला आम्ही सामोरं जाण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतो, तर आम्ही त्याच्यात यशस्वी होऊ. अशा वेळेला पार्थ आता राज्यसभेचे आमचे खासदार आहेत, तरुण नेतृत्व ज्यावेळेला पुढे येतं त्यावेळेला त्या नेतृत्वाच्या मनामध्ये एक वेगळ्या पैकीचा विचार निर्माण करण्याची भूमिका अशा पैकीच्या टीकाटिप्पणीच्या माध्यमातून होत असते. पण आम्ही या सगळ्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ, एकसंघपणाने सामोरं जाऊ. आणि दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या कष्टाने, ज्या नेटाने दादाने सगळं उभं केलेलं आहे, हे पुढून शेवटच्या दृष्टिकोनातून वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने काम करणारच आहोत. दादा असताना खरं तर पार्थ पवार